नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी पी एम जावळे सर आपले सर्वांचे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला चॅप्टर नंबर 15 एरिया या अंतर्गत येणारा सब टॉपिक आहे एरिया ऑफ parallelogram. It means that in this video we will learn the area about the geometrical figure. Now first topic is area of parallelogram. Now we know that the if sides of closed polygon are given in the units centimeter, meter, kilometer, then their areas are in the units square centimeter, square meter and square kilometer respectively, because the area is measured by square. तुम्हाला हे माहिती आहे की एखाद्या क्लोज पॉलिगॉन बंदिस्त आकृती क्लोज पॉलिगॉनच्या साईड्स सेंटीमीटर दिला असेल तर त्याच्या एरियाचं युनिट स्क्वेअर सेंटीमीटर असतं. साईडच्या लेंथ मीटरमध्ये दिल्या असतील तर त्या फिगरच्या एरियाचं युनिट स्क्वेअर मीटर असतं. अँड साईड्स ऑफ पॉलिगॉन म्हणजेच फिगरच्या साईडच्या लेंथ जर किलोमीटरमध्ये दिल्या असतील तर त्याचा एरिया स्क्वेअर किलोमीटर हे युनिट असतं. बिकॉज कारण दी एरिया इज मेजर्ड बाय स्क्वेअर, कारण कुठलाही एरिया हा स्क्वेअरमध्ये मेजर केला जातो म्हणजे मोजला जातो. नाउ ऑल्सो वी हॅव टू लर्न दी सम फॉर्म्युलेज फॉर दी डिफरंट टाइप ऑफ दी रेग्युलर geometrical figures such as rectangle, square and triangle. अशा या रेग्युलर पॉलिगॉनच्या एरियाचा फॉर्म्युला तुम्ही बघितलेला आहे. नाउ हिअर फर्स्ट एरिया ऑफ स्क्वेअर वी नो इट्स फॉर्म्युला इज साईड स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे साईड स्क्वेअर. Also the area of rectangle, the formula for area of rectangle is equal to length multiplied breadth. Now the area of right angle triangle दिला असेल तर त्याचा एरिया फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला इज 1/2 मल्टिप्लाइड प्रॉडक्ट ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल. हा या एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याजवळ उपलब्ध आहे की जो तुम्ही मागच्या वर्गामध्ये शिकलेला आहात. नाउ एरिया ऑफ ट्रायंगल, आता हा एक सुद्धा फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल. इफ देर आर बेस अँड हाईट आर नोन ऑफ दी ट्रायंगल then we find its area using the formula area of triangle is equal to 1/2 multiply base multiply height. जर तुम्हाला एखाद्या ट्रायंगलच्या बेस आणि हाईट, पाया आणि उंची माहीत असेल किंवा दिली असेल तर वी फाइंड इट्स एरिया यूजिंग दिस फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बेस multiplied height. Now let's learn about the area of a parallelogram. How to find the area of parallelogram? Now take a activity. Draw the parallelogram on the paper in this type. अशा पद्धतीनं पॅरेलेलोग्राम ABCD एका कार्डबोर्डवर किंवा ड्रॉइंग शीटवर किंवा एखाद्या पेपरवर ड्रॉ करा. नाउ ड्रॉ दी परपेंडिक्युलर AE टू साईड BC. आता ए पासून या साईड BC वरती धिस सेगमेंट, ड्रॉ दी सेगमेंट AE और परपेंडिक्युलर सेगमेंट AE ऑन साईड BC. For this construction we see that here there are the triangle ABE or triangle AEB is a right angle triangle.
Now cut on segment AE and separate two part of this parallelogram. आता आपण काय करू, या AE सेगमेंटवर कट केल्यानंतर आपल्याला दोन भाग मिळतील. एक क्वाड्रिलेटर AECD अँड ट्रायंगल AEB इन दिस वेज. अशा प्रकारे आपण काय केलं, या परपेंडिक्युलर सेगमेंट AE वरती त्याला काप दिला. आपल्याला दोन फिगर सेपरेट मिळाल्या, एक क्वाड्रिलेटर AECD आणि एक ट्रायंगल AEB. Now this triangle AEB place on this quadrilater AEB place on this place. हा ट्रायंगल AEB या ठिकाणी ठेवा सच ॲज. अशा प्रकारे बघा, आपण तो इथे ठेवला. वी गेट अ न्यू फिगर क्वाड्रिलेटर AED. हा एक तुम्हाला न्यू फिगर मिळाली. हिअर नोट दॅट धिस न्यू फिगर इज अ रेक्टँगल. कोणती दिसते आहे न्यू फिगर? इज अ रेक्टँगल. नोट दॅट दी न्यू फिगर इज रेक्टँगल. ही जी न्यू फिगर मिळालेली आहे, ही न्यू फिगर आपल्याला रेक्टँगल मिळालेला आहे. नाउ दी रेक्टँगल इज फॉर्मेड फ्रॉम दी पॅरलेलोग्राम, सो एरियाज ऑफ बोथ फिगर्स आर इक्वल. आता हा जो रेक्टँगल आपल्याला मिळाला, हा रेक्टँगल याच पॅरलेलोग्राम पासून मिळालेला आहे. अँड सो दी एरिया ऑफ दिस रेक्टँगल अँड दी एरिया ऑफ दिस पॅरलेलोग्राम, बोथ एरियाज आर इक्वल. दोघं फिगरची एरिया इथे काय म्हणता येईल आता? इक्वल म्हणता येईल. इट मीन्स दॅट एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम ABCD is equal to area of this rectangle, and we know that the formula for area of a rectangle. Base of parallelogram is one side length of the rectangle and its height is the other side, means breadth of the rectangle. इथे काय होईल मग? बेस ऑफ पॅरलोग्राम. दिस बेस ऑफ पॅरलोग्राम means one side means length of this rectangle, this side or side AD, and height of the parallelogram this AE means the other side, side AE or side DE. It is a breadth of the rectangle, and therefore the area of parallelogram is equal to base multiplied height. Here both the figure have the equal areas, means area of a parallelogram is equal to area of this rectangle, and area of this rectangle is equal to length multiplied breadth, and this length means the base of this parallelogram, and this breadth is the height of the parallelogram, and so we get the formula for the area of a rectangle is equal to बेस मल्टिप्लाइड हाईट. या ठिकाणी आपल्याला पॅरलोग्रामच्या एरियाचा फॉर्म्युला मिळाला, बेस मल्टिप्लाइड हाईट. नोट हिअर धिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस मल्टिप्लाइड हाईट. नाउ हिअर नोट दॅट इन धिस parallelogram ABCD, note that if we consider one of the parallel side of a parallelogram as base, then the distance between these parallel side is the height of the parallelogram corresponding to the base. इथे लक्षात ठेवा, if we consider one side of a parallelogram is a base. समजा BC, साइड BC पॅरलल टू साइड AD, या टू पॅरलल साईडपैकी कोणतीही एक साईड जर आपण बेस मानला, हिअर नोट दॅट साइड BC इज द बेस, देन
the distance between these two parallel side of parallelogram is height of that parallelogram on the corresponding base. मग या पॅरलल साईडमधलं हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, धिस परपेंडिक्युलर डिस्टन्स ए इज दी हाईट ऑफ दॅट ट्रायंगल. म्हणजेच पॅरलोग्रामच्या कुठल्याही दोन पॅरलल साईडमधली एक साईड जर आपण बेस मानलं तर त्या पॅरलल साईडमधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं, जसं इथे हे ए डिस्टन्स आहे, ती त्या पॅरलोग्रामची काय असते, हाईट असते. अँड सो दी फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ ट्रायंगल दी फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू base multiplied height. It means that we know the base and height of parallelogram, then we find the area of parallelogram. एरिया ऑफ पॅरलोग्राम फाइंड करण्यासाठी आपल्याला त्या पॅरलोग्रामची बेस आणि हाईट माहिती असणं आवश्यक आहे. नाउ हियर to study the some solve example related to the area of parallelogram. एरिया ऑफ पॅरलोग्रामशी संबंधित आपण काही सॉल्व जे सोडवलेली उदाहरणं बघूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, इफ द बेस ऑफ पॅरलोग्राम इज 8 cm अँड हाईट इज 5 cm देन फाइंड इट्स एरिया. एका पॅरलोग्रामचा बेस 8 cm दिलेला आहे, त्याची हाईट 5 cm दिलेली आहे, तर देन फाइंड इट्स एरिया, त्या पॅरलोग्रामचा एरिया फाइंड करायचा आहे. नाउ टू स्टार्ट दी सोल्युशन, फर्स्ट राइट दी फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस मल्टिप्लाइड हाईट. एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला लिहा. नाउ सबस्टिट्यूट दी व्हॅल्यूज ऑफ बेस इज 8 अँड हाईट इज 5 इन दिस फॉर्म्युला इज इक्वल टू 8 multiplied 5. So product is 40 and therefore the area of parallelogram is equal to 40 square centimeter. Here note that the unit of area is square centimeter. So बेस आणि हाईटच्या लेंथ सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, म्हणून एरिया ऑफ पॅरलोग्राम 40 आणि त्याला युनिट द्यायचं स्क्वेअर सेंटीमीटर. हे युनिट इथे आवश्यक आहे. एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू फक्त 40 लिहिलं, राईट केलं तर ते रॉंग होईल. मग 40 काय, सेंटीमीटर का मीटर? तर धिस युनिट इज अ एरिया ऑफ पॅरलोग्राम और एरियाचं युनिट स्क्वेअर सेंटीमीटर आहे, म्हणून 40 स्क्वेअर सेंटीमीटर. नाउ सेकंड एक्झाम्पल, if the area of parallelogram is 112 square centimeter and base of it is 10 centimeter, then find its length. या एक्झाम्पलमध्ये काय दिलेला आहे? आता पॅरलोग्रामचा एरिया 120 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे, त्याचा बेस 10 सेंटीमीटर दिलेला आहे, तर देन फाइंड इट्स हाईट. असं जर दिलं असेल, बेस आणि हाईट दिली असेल तर एरिया फाइंड करता येतो, एरिया आणि बेस दिला असेल तर हाईट फाइंड करता येते. पॅरलोग्रामचा एरिया आणि हाईट दिली असेल तर त्याचा बेस फाइंड करता येतो. युझिंग सेम फॉर्म्युला, एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस मल्टिप्लाइड हाईट. नाउ फर्स्ट राइट द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस मल्टिप्लाइड हाईट. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. हियर एरिया ऑफ पॅरलोग्राम and base are given, so put these values in this formula. Therefore 112 is equal to base 10 multiplied height. Now we get the height, then 10 is eliminate from this side. आपल्याला हाईटची व्हॅल्यूज मिळवायची आहे, म्हणून हा 10 यातून एलिमिनेट करायचा. हा 10 इकडे मल्टिप्लाइड आहे, या साईडला जाईल, तो डिव्हाइड होईल. मीन्स डिव्हायडिंग बोथ दी साईड बाय 10 टू धिस इक्वेशन. या इक्वेशनला दोघं बाजूला 10ने जर डिवाइड केलं तर हा 10 डिवाइड 10 काय होईल? 1. म्हणजेच वी गेट देअरफॉर हाईट इज इक्वल टू
112/10 इज इक्वल टू हाईट किंवा हाईट इज इक्वल टू दिस अँड देअरफोर 112/10 means 12.2. So therefore the height of parallelogram is equal to 12.2 cm. 12.2 ला जर आपण 10 ने डिवाइड केलं तर we get 11.2. So height of the parallelogram is equal to 12.2 centimeter. Now let's solve some examples in the practice set 15.1. प्रॅक्टिस सेट 15.1 मधलं एक एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. उरलेली बाकीची जे एक्झाम्पल्स आहेत तुम्ही सहज सोडवू शकणार किंवा तुम्ही ते सोडवायचे. नाउ फर्स्ट एक्झाम्पल इज इफ बेस ऑफ अ पॅरलोग्राम इज 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर देन फाइंड इट्स एरिया. एका पॅरलोग्रामचा बेस 18 सेंटीमीटर दिलेला आहे, त्याची हाईट 11 सेंटीमीटर दिलेला आहे, तर त्या पॅरलोग्रामचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. फर्स्ट राईट दी फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ अ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस मल्टिप्लाइड हाईट. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ बेस अँड हाईट इन दिस फॉर्म्युला. सो इज इक्वल टू 18 मल्टिप्लाइड हाईट व्हॅल्यूज इज 11. So obtain the product of 18 multiplied 11. So we get the product of 18 multiplied 11 is 198 and therefore the area of parallelogram is equal to 198 square centimeter. अशा पद्धतीनं आपल्याला एरिया ऑफ पॅरलोग्राम चा फॉर्म्युला यूज करून गिव्हन पॅरलोग्रामचा एरिया फाइंड करता येतो. बेस आणि हाईट आर गिव्हन. जर बेस आणि हाईट दिली असेल तर आपल्याला एरिया ऑफ पॅरलोग्राम फाइंड करता येतो. इथे 3 बाबी आहे. एरिया ऑफ पॅरलोग्राम, बेस आणि हाईट या 2 गोष्टी दिल्या असतील तर एरिया फाइंड करता येतो. एरिया आणि बेस दिला असेल तर हाईट फाइंड करता येते मागच्या एक्झाम्पलसारखं, आणि एरिया आणि हाईट दिले असेल तर बेस फाइंड करता येतो. विद्यार्थी मित्रो, या प्रॅक्टिस सेट 15.1 मधील ही जी 2 एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल नंबर 2 अँड एक्झाम्पल नंबर 3, हे तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. इथे बघा एरिया ऑफ पॅरलोग्राम 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे अँड इट्स बेस इज 8 cm दिलेला आहे. देन फाइंड इट्स हाईट. तर इथे हाईट फाइंड करायची आहे. जसं आपण सॉल्व एक्झाम्पल बघितलं मागे बघा, 2nd नंबरचं सॉल्व एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघितलं, त्याचा आधार घेऊन हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. अगदी त्याच पद्धतीनं 3rd एक्झाम्पल सोडवायचं आहे. इथे सुद्धा एरिया ऑफ पॅरलोग्राम दिलेला आहे, हाईट दिलेली आहे 6.4 cm, तर इथे बेस काढायचा आहे. इथे बेस आणि एरिया दिला आहे तर हाईट काढायची आहे. तर 3rd एक्झाम्पलमध्ये एरिया आणि हाईट दिलेली आहे तर त्या बेसची लेंथ काढायची आहे. यूज सेम फॉर्म्युला टू सॉल्व दीज 2 एक्झाम्पल्स. ही दोघं एक्झाम्पल्स सॉल्व करण्यासाठी, सोडवण्यासाठी एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस मल्टिप्लाइड हाईट हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. एक्झाम्पलमध्ये ज्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी फॉर्म्युलात टाकायचा आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. वी गेट दी फायनल ॲन्सर. विद्यार्थी मित्रो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. विद्यार्थी मित्रो, तुम्हा सर्वांना मी अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू.